राज्यातील हवामान पुन्हा एकदा अचानक बदलताना दिसत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात आता अवकाळी पावसाने जोर पकडला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरण अस्थिर बनलेलं आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये तुफान उष्णतेचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भात आजही वादळी हवामान कायम राहणार असल्याचे चित्र आहे. विशेषतः चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. उष्णतेचा पारा 40च्या पुढे असतानाच अचानक पावसामुळे नागरिकांना दिलासा आणि धक्का दोन्ही अनुभवायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हवामान मोठा बदल होण्याची चिन्ह आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर परिसरात दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. घाटमाथ्याच्या भागात वाऱ्याचा वेग अधिक राहू शकतो. पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र उष्णतेसोबतच अवकाळी संकटही वाढताना दिसत आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे. दिवसभरात प्रचंड उकाडा आणि संध्याकाळी अचानक बदलणारं वातावरण यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांनाही धोका निर्माण झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागात उष्ण आणि कोरडं हवामान कायम राहण्यास असल्याचा अंदाज आहे. या भागात तापमान 42 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढू शकतो. मुंबईसह उत्तर कोकणात सध्या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. हवेत वाढलेली आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये सलग सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठा जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी आणि नागरिकांची धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने झाडं कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. सतत बदलणाऱ्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा, काजू आणि भाजीपाला पिकांना अवकाळी पावसाचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर तुमचा जिल्हा सध्या हवामानाची परिस्थिती कशी आहे? पाऊस सुरू आहे की उष्णतेचा तडाखा कायम आहे? तुमच्या भागातील अपडेट आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा तुमचं विश्वासू मराठी चॅनल. धन्यवाद.